Thank you.
हॅलो हॅलो जरा महिला मंडळांनी पुढे या. हॅलो हॅलो जरा पुढे जरा जागा आहे पुढे. या सर्वांनी पुढे या. वाट ना इथं बस इथं बस इथं जाऊ नको तिकडून. या तुम्ही पण पुढे म्हणजे पाठीमागून येते. हॅलो हॅलो दिवस हॅलो 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 सरका पुढे पुढे सरका म्हणजे पाठीमागून येतील ती मंडळी पाठीमागे बसते. अहो सरका पुढे. कसली भीती वाटते तुम्हाला? आपलाच कार्यक्रम आहे. राम कृष्ण हरी कृष्ण आवाज कडक ठेव, कमी करू नको. हॅलो हा रूप पाहताले क्षणी सुख झाले हो सजनी. सुख झाले सजनी. सुख झाले हो सजनी. सुख पाहताले क्षणी सुख झाले हो सजनी. सुख झाले हो सजनी. सुख झाले हो सजनी. हा विठ्ठल तो
दीनानाथ भक्ता लागी उभा सतत भक्ता लागी उभा सतत भक्ता लागी उभा सतत भक्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत भक्ता लागी उभा सतत भक्ता लागी उभा सतत त्रिशूळ घेऊन आकरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन आकरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन आकरी उभा सेवकाद्वारी उभा सेवकाद्वारी उभा सेवकाद्वारी त्रिशूळ घेऊन या घरी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी वारी चर्ची विभूती रुद्राक्षाची माळ कणकी रुद्राक्षाची माळ कणकी रुद्राक्षाची माळ कणकी वारे चर्चेले विभूती रुद्राक्षाची माळ कंठी रुद्राक्षाची माळ कंठी रुद्राक्षाची माळ कंठी त्रिशूळ घेऊन आकरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन आकरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन आकरी उभा सेवकाद्वारी उभा सेवकाद्वारी उभा सेवकाद्वारी त्रिशूळ घेऊन या घरी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी गौरीयाचे काम धेनू तिचा महिमा काय वाणू तिचा महिमा काय वाणू तिचा महिमा काय वाणू गौरीयाचे काम धेनू तिचा महिमा काय वाणू तिचा महिमा काय वाणू तिचा महिमा काय वाणू त्रिशूळ घेऊन आकरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन आकरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन आकरी उभा सेवकाद्वारी उभा सेवकाद्वारी उभा सेवकाद्वारी त्रिशूळ घेऊन या घरी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात रूप राहिले हृदयात रूप राहिले हृदयात एका जनार्दनी दत्ता रूप राहिले हृदयात रूप राहिले हृदयात रूप राहिले हृदयात त्रिशूळ घेऊन आकरी त्रिशूळ घेऊन या घरी त्रिशूळ घेऊन आकरी त्रिशूळ घेऊन या घरी उभा सेवकाद्वारी उभा सेवकाद्वारी त्रिशूळ घेऊन या घरी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी उभा से भक्ताद्वारी विठ्ठलवार कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ दत्त माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ
त्रिशूळ घेऊन या करी त्रिशूळ घेऊन या करी दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी भाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी जवळी असे कामधेनू तिचा महिमा काय वाणू एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुताच सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे शांतीब्रह्म असणारे माझे एकनाथ महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग आज काय आहे बोला दत्त जयंती आहे त्या निमित्ताने आज सेवेसाठी निवडलेला आहे दत्तांचं वर्णन करणारा असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल समचरणं सरोजं सांद्रणीलाभुदाभं जघनविहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदा
धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्यं तिष्ठं तमानन्दं कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजऊ चित्तासी आपुलिया सेवे लागी सेवका झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न कराव भेर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर यावर करी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फुद प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमिला गणपती माऊली शारदा आत्ता गुरुराय दंडवत रामरायच्या सेवका शरण आलो म्हणे तुका प्रस्तुत बाईतवाडी नेहरू नगर या गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी
गुरुवर्य कैलासवासी अलिबागकर महाराज यांच्या शुभाशीर्वादाने, तसेच गुरुवर्य हवपश्री रामदास महाराज टोंगळे गुरुजी आणि गुरुवर्य हवप श्री बंसीधर महाराज कडू यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम श्री दत्त जयंती उत्सव सोहळा आणि श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. आणि त्या निमित्त आजची काय आहे, कीर्तन सेवा आहे. सकाळपासून आज कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आम्ही सुद्धा आता मगाशी जन्मकालचं कीर्तन रोहा तालुक्यामध्ये पारंग खार म्हणून गाव आहे, तिथे जन्मकालचं कीर्तन झालं आणि आम्ही तसेच निघालो आणि तुमच्या या गावामध्ये आलो. कारण आत्ताची ही सेवा आयोजित केलेली होती. आजची ही कीर्तन सेवा बाईतवाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ यांनी मला दिली, म्हणून मी तुमचे मनापासून आभारी आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक असतील, नियोजक असतील, संयोजक असतील, सिस्टीम वाले असतील, आलेली सगळी संत मंडळी, या सगळ्यांना धन्यवाद. आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग. दत्त माझा दीनानाथ, भक्त लागी उभा सतत. आज काय आहे, महान पर्वकाळ म्हणजे काय, दत्त जयंती आहे. मग माझ्या दत्तांचा जन्म कसा झाला, कसा झाला हो? बहुतेकांना कथा माहीत असेल, बरोबर आहे की नाही? कथा बहुतेकांना माहीत असेल, तरी सुद्धा मी आज सांगते. बघा, महान तपस्वी कोण, अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया माता ही महान पतिव्रता होती. तिचा एवढा अधिकार होता की प्रत्यक्ष पृथ्वी, चंद्र, सूर्य, अग्नी, वायू देवता हे तिला घाबरत होते. एवढा अधिकार माझ्या अनुसूया मातेचा होता. आणि म्हणूनच एके दिवशी गंमत करावी म्हणून माझे नारद मुनी कुठे गेले, विष्णूंच्या घरी गेले. विष्णूंच्या घरी गेले आणि लक्ष्मी मातेला काय सांगितलं, माते, सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता जर कोणी असेल तर ती कोण आहे, कोण आहे, अनुसूया माता आहे. लक्ष्मी माता म्हणते, माझ्यापेक्षा श्रेष्ठ? हो म्हटलं, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ. लक्ष्मी मातेला राग आला. नारद पेटवायला हुशार होते की मिटवायला हो, बोला, पेटवायला हुशार होते. म्हणूनच आपण काय म्हणतो, कळीचे नारद, बरोबर आहे की नाही? नारदांचं काम झालं, तिथून नारद निघाले आणि कुठे गेले, कैलास पर्वतावरती गेले. कैलास पर्वतावरती गेल्यानंतर पार्वती मातेला सुद्धा तसंच सांगितलं. म्हटलं, सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता जर कोणी असेल तर ती कोण आहे, अनुसूया माता. पार्वती मातेला सुद्धा राग आला. तिथून नारद निघाले आणि कुठे गेले, ब्रह्मदेवांच्या घरी गेले. आणि सावित्री मातेला सांगितलं की तुमच्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता जर कोणी असेल तर ती कोण आहे, अनुसूया माता आहे. तिघींनाही खूप राग आला. म्हटलं, आपण एवढ्या देव स्त्रिया असून नारद आपल्या समोर त्या अनुसूयेचं गुणगान गात आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिघींनीही आपल्या पतीकडे हट्ट केला. लक्ष्मी मातेने विष्णूंजवळ, पार्वती मातेने भगवान शंकरांजवळ आणि सावित्री मातेने कोणाजवळ, ब्रह्मदेवांजवळ हट्ट केला. कोणती मोठी अनुसूया, तिचं सत्वहरण केल्याशिवाय घरी परत यायचं नाही
असा हट्ट आपल्या पतीजवळ केला. तिघींनी हट्ट केला. तिघेही अनुसूया मातेचं सत्वहरण करायला निघाले. तिघेही निघाल्यानंतर रस्त्यामध्ये तिघांचीही भेट झाली. भेट झाल्यानंतर प्रत्येकाचं उत्तर एकच होतं, अनुसूयेचं सत्वहरण करणं. आता तिघांनीही अतिथीची रूपं घेतली. अतिथी म्हणजे कोण? अतिथी म्हणजे कोण? साधू. अतिथीची रूपं घेतली आणि ते तिघेही अनुसूया मातेच्या आश्रमाजवळ आले. तो दिवस कोणता होता? मार्गशीर्ष महिन्याचा पौर्णिमेचा दिवस होता. ते तिघेही अनुसूया मातेच्या आश्रमाजवळ पोहोचल्यानंतर अलख निरंजन माते भिक्षाम देवी असं म्हटल्याबरोबर अनुसूया माता बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर या तिघांनीही काय सांगितलं बघा. माते, तू आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भोजन वाढावं अशी आमची इच्छा आहे. काय सांगितलं? तू आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भोजन वाढावं अशी आमची इच्छा आहे असं म्हटल्याबरोबर माझ्या अनुसूया मातेने त्या तिघांकडेही पाहिलं आणि तिने मनामध्ये जाणलं की अशी इच्छा व्यक्त करणारे दुसरे तिसरे कोणीही नाही. कोण आहेत? प्रत्यक्ष देवच आहे. तिने मनामध्ये जाणलं आणि म्हणून तिने काय केलं? आपल्या पतीच्या कमंडलूतील तीर्थ घेतलं आणि त्या तिन्ही अतिथींवर शिंपडलं. शिंपडल्याबरोबर त्या क्षणी काय घडलं? त्या तीन अतिथींचे तीन छोटे छोटे बालक निर्माण झाले. बरोबर आहे की नाही? त्या बालकांना अनुसूया मातेने घरामध्ये नेलं. त्यांचं संगोपन करू लागली. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस उजाडला, तरी सुद्धा देव काही परत येत नाही. म्हणून तिकडे लक्ष्मी माता, पार्वती माता, सावित्री माता यांना चिंता वाटू लागली. म्हटलं अजून देव परत का येत नाही? असं काय घडलं आहे? असं विचार करत असताना माझे नारायण नारायण असे म्हणत नारद मुनी तिथे हजर झाले. म्हटलं कोणाची वाट बघताय? देव परत येणार नाहीत. त्या अनुसूयेनं देवांचं गोजीरवाण बालक करून टाकले आहे. देव परत येणार नाहीत. आता त्या तिघी विचार करू लागल्या, हे कसं शक्य आहे? एवढं सामर्थ्य तिच्याकडे कसं असू शकतं? म्हटलं तिला भेटावंच लागेल. तिघीही निघाल्या. कुठे? अनुसूया मातेला भेटायला. तिघीही अनुसूया मातेच्या आश्रमाजवळ पोहोचल्या. आश्रमाच्या बाहेरूनच परिस्थिती पाहिली. आश्रमामध्ये 3 पाळणे होते. 3 पाळणे होते. त्या पाळण्यामध्ये हे 3 छोटे बालक हसत होते, खेळत होते, बागडत होते. ही परिस्थिती कोणी पाहिली? देव स्त्रियांनी पाहिली. त्यांना आश्चर्य वाटलं. म्हटलं हे कसं शक्य आहे? शेवटी त्या तिघींना वाईट वाटलं आणि त्या तिघी अनुसूया मातेला भेटायला गेल्या. म्हटलं माते, आम्हाला माफ कर, आमचे पतिदेव आम्हाला परत दे, विनंती करू लागल्या. आणि तेव्हा त्यांची केविल वाणी परिस्थिती पाहून, अवस्था पाहून माझ्या अनुसूया मातेला त्यांची दया आली. आणि म्हणून तिने काय केलं? पुन्हा आपल्या पतीच्या कमंडलूतील तीर्थ घेतलं आणि त्या 3 छोट्या छोट्या बालकांवर शिंपडलं. आणि शिंपडल्याबरोबर त्या ठिकाणी काय घडलं? प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि बघा, अनुसूया मातेने त्यांना साष्टांग नमस्कार केला. देव म्हणाले, माते धन्य आहेस, तुला काय पाहिजे ते वर मागून घे. तेव्हा माझ्या अनुसूया मातेने काय मागितलं? देवा, तुम्ही माझ्या घरी बाल रूपाने राहावे आणि मी तुमचं संगोपन करणार, एवढीच माझी इच्छा आहे. असं म्हटल्याबरोबर देव म्हणाले, तथास्तु. आणि बघा,
मार्गशीर्ष महिन्यातील नक्षत्र रोहिणी 6:30 वाजता प्रत्यक्ष ब्रह्मदेवांच्या कृपेने सोम म्हणजे चंद्र, विष्णूंच्या कृपेने दत्त आणि भगवान शंकरांच्या कृपेने दुर्वास असे 3 पुत्र माझ्या अनुसूयाच्या पोटी जन्माला आले. तो आजचा दिवस म्हणजे दत्त जयंतीचा आणि तोच दिवस आपण श्री दत्त जयंती सोहळा म्हणून साजरा करतो. म्हणून आता आपण थोडं भजन करूया. सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये दत्तांचं भजन करायचंय. आपला आवाज माझ्या दत्त महाराजांपर्यंत पोहोचला पाहिजे. पोहोचेल ना? जेवलात का सगळे? आवाज येऊ द्या. जेवलात ना? मग मोठ्या आवाजामध्ये भजन करायचंय. 3 गुणांची पूजा ही घडाली अनुसूये मातेला, ब्रह्मा विष्णू शिव मिलोनी दत्त गुरु अवतारला. बोला आवाज येऊ द्या. आवाज बोला. गुणांची पूजा ही घडाली अनुसूये मातेला, ब्रह्मा विष्णू शिव मिलोनी दत्त गुरु अवतारला. बोला गुणांची पूजा ही घडाली अनुसूये मातेला, ब्रह्मा विष्णू शिव मिलोनी दत्त गुरु अवतारला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ गुणांची पूजा ही घडाली अनुसूये मातेला, ब्रह्मा विष्णू शिव मिलोनी दत्त गुरु अवतारला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ काय तुमचा आवाजच येत नाही? थंडी लागते का? थंडी आहे का? तुम्ही म्हणाल एवढं स्वेटर घातलंय दिसत नाही का? तुमच्या गावामध्ये खूप थंडी आहे, आमच्याकडे सुद्धा खूप थंडी आहे. आज काय आहे? महान पर्व काळ म्हणजे दत्त जयंती आहे. देवाची काय असते? बोलत चला. देवाची काय असते? जयंती. साधूची काय असते? साधूची काय असते? पुण्यतिथी. बरोबर आहे की नाही? रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी. दादा शिट्टी मारून देऊ नको. रामाची काय असते? नवमी, कृष्णाची अष्टमी. आवाज दे. कृष्णाची अष्टमी. बरोबर आहे की नाही? तुकोबरांची बीज, माऊलींचा समाधी सोहळा. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये माऊलींचा समाधी सोहळा झालेला आहे. माऊलींचा समाधी सोहळा, सावता बाबांची पुण्यतिथी, सावता बाबांची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची नवरात्र आणि तुमची आमची काय पित्र. कारण जगणं नीट नाही ना आपलं. विठ्ठल विठ्ठल. हॅलो हॅलो. कडक आवाज ठेवा. हा आता अजिबात हलवू नकोस. आपला काय असतो? जन्म असतो. आपला काय असतो? जन्म असतो. पण अवतार फक्त दोघांचा असतो. इको कमी कर थोडं त्याला.
इको कमी कर आणि कडक आवाज ठेव. हॅलो 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 हॅलो. आपला काय असतो? जन्म असतो. अवतार फक्त दोघांचा असतो. कोणाचा हो? देवाचा आणि संतांचा. मग माझ्या देवांनी अवतार घेतला, पुरावा काय? आपुल्या पारीचे आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. मग माझ्या संतांनी सुद्धा अवतार घेतला. पुरावा काय? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी माझ्या संतांना अवतार घ्यावा लागला. मग देव अवतार घेतात, संत अवतार घेतात, पण ते येतात कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे. बोलिले करते रातभावी वरताडा, रातभावी वरताडा, आवाज सेम ठेव ना सगळे. आवाज कमी जास्त कसं होतं? चारीच्या चारी माईक फुल राहायला पाहिजे. असंच ठेव. हॅलो हॅलो. देव अवतार घेतात, संत अवतार घेतात, येतात कुठून? वैकुंठामधून. मग वैकुंठ कुठे आहे? बोला. वर आहे. आणि आपण राहतो कुठे? मृत्यूलोकामध्ये. मृत्यूलोक कुठे आहे हो? कुठे आहे? खाली आहे. मग ते झाले वरचे आणि आपण झालो, बोलत चला, ते झाले वरचे आणि आपण झालो खालचे. मग वरचे जेव्हा खाली येतात त्याला काय म्हणायचं? अवतार म्हणायचं. मग वरचे खाली का येतात? तर खालचे जेव्हा जास्तच खाली जातात तेव्हा वरच्यांना खाली यावंच लागतं. त्याला काय म्हणायचं? अवतार म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. कारण बुडते हे जना न देखवे डोळा म्हणून कळवळा येतो आहे किंवा येतो कळवळा म्हणून या. जग बुडत चाललेलं आहे हे माझ्या संतांच्या, देवाच्या डोळ्याला सहन होत नाही आणि म्हणून त्यांना वरून खाली यावंच लागतं. त्याला काय म्हणायचं? अवतार म्हणायचं. त्याचप्रमाणे माझ्या दत्तात्रयांचं सुद्धा अवतार आहे. जीवनामध्ये जगत असताना जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल, दुःख विसरण्याची जागा म्हणजे एकच आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने
भेटी. कीर्तन, नामस्मरण, भजन, चिंतन यामध्ये आपण आपली सगळी दुःख विसरून जाऊ शकतो. जातो की नाही? पण आजकाल भगवंताचे नाम घ्यायला आपल्याला वेळ आहे का? आहे का वेळ? बोला. फार बिझी झालो. कशामुळे हो? कशामुळे? टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, इंटरनेट या सर्व कारणांमुळे आजचा हा कलियुग फार बिघडून गेलेला आहे. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की खोटं आहे? खरी परिस्थिती आहे. जास्तीत जास्त टीव्ही कोण पाहतो? माझ्या या महिला मंडळ. मग पुरुष मंडळी अजिबात टीव्ही पाहत नाहीत का? पाहत नाहीत का? पाहतात, पण तुमच्यापेक्षा कमीच पाहतात. बरोबर आहे की नाही? स्त्रीला टीव्हीचा एवढा वेळ असतो की एखादी स्त्री भांडी घासत असेल, कपडे धुत असेल आणि आवडती मालिका जर टीव्हीवर लागली, ती भांडी, कपडे तिथेच. पहिली काय? सिरियल. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे ना? एखादं लहान मूल असू द्या, 1.5-2 वर्षाचं मूल असू द्या, त्याच्या हातामध्ये जर आपण अँड्रॉइड मोबाईल दिला तर तो कशी बोटं फिरवतो की नाही? त्याला काय कळतंय? पण तरी सुद्धा तुमचा फोटो काढायला सांगितला तर उत्तम प्रकारे तो तुमचा फोटो काढून देईल. देईल की नाही? देईल की नाही? मला 100% गॅरंटी आहे. नक्कीच देईल. त्याची काही चूक नसते. चूक कोणाची असते हो? मूल रडायला लागलं की आई वडील काय म्हणतात? हा मोबाईल घे, पण एकदाचा गप्प बस. म्हणजे चूक कोणाची असते हो? आई वडिलांची असते. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. त्यांना चांगलं काय, वाईट काय याची जाणीव करून द्या. तरच हा कलियुग चांगल्या पद्धतीने घडेल. नाहीतर या कलियुगाचं पार वाटोळ होऊन जाईल. आणि खरोखरच या मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे. कारण या कलियुगाला कोणाची गरज आहे? नवतरुणांची अत्यंत गरज आहे. नवतरुणच या कलियुगाला घडवू शकतात. आणि जर तुमच्या पोटी सात्विक मुलं जन्माला आली ना, तर ती मुलं आपल्या आई वडिलांच्या हिताचा विचार करतात. आणि जी मुलं आपल्या आई वडिलांच्या हिताचा विचार करतात त्यांच्याच आई वडिलांना धन्यता प्राप्त झाल्याशिवाय राहत. माझ्या तुकोबऱ्यांचा गोड प्रमाणे आपुलिया हिता जो असे जागता धन्यवादा पिता दयांचिया. खरोखरच आपल्या पोटी जर सात्विक मुलं जन्माला यावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर एकच करा. राम कृष्ण हरी मंत्र येऊ द्या तुमच्या ओठाला. राम कृष्ण हरी मंत्र येऊ द्या तुमच्या ओठाला. ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ लागू द्या तुमच्या बोटाला. नक्कीच माझ्या ज्ञानोबरायांसारखे, तुकोबरायांसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र येतील तुमच्या पोटाला. विठ्ठल विठ्ठल तरुण मंडळींना माझी एकच विनंती आहे. आपल्या जीवनामध्ये जगत असताना तुम्ही शाळा शिका, नोकरी करा, पैसे कमवा, ऐश करा, सगळ्या गोष्टी करा, पण आपल्या आई वडिलांना कधीच विसरू नका. 2 वाक्यांना तडा जाईल असं कधीच वागू नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तन कधीच करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधीच टाकू नका. ही 2 वाक्य नेहमी लक्षात ठेवा. कारण बाप नावाची गादी आणि आई नावाची उशी एकदा का आपल्या आयुष्यामधून हरवली की आपल्याला कधीच सुखाची झोप लागणार. आणि जीवनामध्ये जगत असताना या जगापुढे आई वडिलांची मान झुकू नये असं मुलीने वागावं. आणि जगामध्ये कोणासमोर
आई वडिलांना हात पसरायला लागू नये असं मुलाने कमवून ठेवावं. पुत्र असावा तर कसा असावा? पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा. आणि कन्या असावी तर कशी असावी? ऐसी कन्या जरी देई जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई. ऐसी कन्या जरी देई जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई. अशी सात्विक मुलं आपल्या पोटी जन्माला येणे फार गरजेचे आहे. कारण या कलियुगाला खरी परमार्थाची गरज आहे आणि नवतरुणच या कलियुगाला घडवू शकतात. लक्षात घ्या. म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करा. त्यांना चांगलं काय वाईट काय याची जाणीव करून द्या. आणि परमार्थाची किती गरज आहे या कलियुगाला हे त्यांना पटवून द्या. पण आधी ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही त्यांच्यासमोर टीव्ही बघत सुटलात तर ते ऐकतील का तुमचं? ऐकतील का? अजिबात ऐकणार आहे. ते तुम्हाला उलट बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आपल्या मुलांसमोर कसं वागलं पाहिजे हे आधी आपल्याला समजायला पाहिजे. त्या भगवंताने आपल्याला हा मनुष्य जन्म कशासाठी दिलेला आहे? त्याचे चिंतन करण्यासाठी. आणि जर आपण त्याचे चिंतन केले नाही तर आपला हा जन्म वाया. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगत तुम्हासी भदारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया. मग हा जन्म वाया जाऊ द्यायचं नसेल तर आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचे नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे. आपल्या जीवनामध्ये जगत असताना हा जो देह दिलेला आहे या देहाचा दुरुपयोग करू नका. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी करत असतो? दारू पिणे, जुगार खेळणे, खोटं बोलणं, गुटखा खाणं यांसारख्या गोष्टी आवडीने करत असतो. बरोबर आहे की नाही? बाईतवडी तुमच्या गावामध्ये पितात का? बोला. अजिबात नाही ना? संध्याकाळच्या वेळेला यावं लागेल. 100% पित नाही. हा? एखादा जर दारू पिणारा असेल ना तर त्याला 12 फुटांचा सुद्धा रस्ता पुरत. कुत्रा सुद्धा साईड देऊन जातो. कारण त्या कुत्र्याला माहित असतं की हा जर माझ्यावर पडला तर माझा फुकटचा जीव जाईल. विठ्ठल विठ्ठल. अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये न करता या आयुष्याचा नाश करून घेऊ नका. या देहाचा नाश करून घेऊ नका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अहो पण तरी सुद्धा बघा त्या भगवंताचे आपल्यावर किती उपकार आहेत. त्या भगवंताने आपल्याला सर्व काही न मागता दिलेलं आहे. पण तरी सुद्धा जर एखाद्याला आपण भगवंताचे नाम घ्यायला सांगितलं तर तो आपल्याला काय म्हणतो? त्याने मला काय फायदा होईल? त्याने मला काय फायदा होईल? भगवंताने सर्व काही दिलेलं आहे पण त्याचं नाव घ्यायला मोबदला लागतो. एवढा मनुष्य स्वार्थी आहे. आणि मनुष्यासारखा स्वार्थी प्राणी तुम्हाला कुठे सापडणार? सापडेल का? मनुष्य एवढा स्वार्थी कोणच नाही. बघा एका राजकीय उमेदवाराच्या सभेमध्ये खूप गर्दी होती.
जेवढी गर्दी कीर्तनामध्ये सुद्धा नसते, तेवढी गर्दी कुठे? राजकीय उमेदवाराच्या सभेमध्ये असते. आणि त्या सभेमध्ये एक दाढीवाला बसलेला होता, अशी भली मोठी दाढी होती. आणि त्या दाढीवाल्याच्या शेजारी एक बिडी ओढणारा बसला होता. एक बिडी ओढणारा होता. आता तो बिडी ओढणारा असल्यामुळे त्याच्या खिशामध्ये काय असणार हो? तंबाखूचे डबे असेल का? बिडी ओढणारा असल्यामुळे त्याच्या खिशामध्ये काय असणार? बीडीच. बोला. माचीस आणि नुसतं माचीस असून चालेल का? माचीस आणि बिडी. आता तुम्ही कीर्तनामध्ये आलात, जे कोणी तंबाखू खातात त्यांच्या खिशामध्ये काय असणार? तंबाखूच्या डब्या आहेत की नाही? आहेत का? कोणीच बोलणार नाही, मला माहित आहे. अजिबात नाही खात. आणि जर सापडले तर काय करू सांगा? आज घरी ठेवलाय. अहो, तंबाखूमुळे काय होतो? कॅन्सर होतो. आणि एकदा का कॅन्सर झाला की तो या जगातूनच कॅन्सर होतो. बरोबर आहे की नाही? पण तरी सुद्धा हे माहित आहे, पण तरी सुद्धा तंबाखू खातातच. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असो, तो बिडी ओढणारा असल्यामुळे त्याच्या खिशामध्ये काय होती? माचीस आणि बिडी. त्याने बिडी काढली, माचीस काढला. माचीस उघडून पाहिला तर त्यामध्ये फक्त एकच काडी होती. किती? एकच काडी होती. त्या एका काडीमध्ये याची बिडी पेटली पाहिजे. याने ती माचीसची काडी पेटवली. पेटवल्याबरोबर बाजूला कोण बसला होता? चुकून त्याच्या दाढीला लागली. त्या बिचाऱ्याची दाढी भर पेटू लागली. तो बिचारा दाढी विझवण्याचा प्रयत्न करू लागला, पण हा त्याला म्हणतोय, दादा थोडं थांबा, आधी माझी बिडी पेटवतो आणि मग तुमची दाढी विझवतो. विठ्ठल विठ्ठल. दृष्टांत संपला. सिद्धांत काय नीट लक्ष देऊ नये का? त्या बिडी ओढणाऱ्याला दाढीवाल्याची दाढी जळून खाक झाली तरी सुद्धा काही फरक पडत, फक्त याची काय? बिडी पेटली पाहिजे. एवढा मनुष्य स्वार्थी आहे. मायबापू, जीवनामध्ये जगत असताना निस्वार्थ भावनेने आपल्याला त्या भगवंताची भक्ती करता आली पाहिजे. त्या भगवंताचे किती उपकार आहेत. 2 लाटांमधून आपण वाचलो आहोत. कोणत्या? कोरोनाच्या 2 लाटांमधून वाचलो आहोत. आणि त्या कोरोनापासून आतापर्यंत जे काही आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे ते बोनस आयुष्य आहे. कसं आहे? बोनस आयुष्य आहे. मग आता तरी त्या देवाचे आभार माना. माझे तुकोबर काय म्हणतात? बरवे झाले अजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी. बघा, तुकोबर काय म्हणतात? देवा, आतापर्यंत मी मृत्यूच्या आहारी पडलो नाही आणि जे काही उरले ते मी तुम्हाला समर्पण केले. बरोबर आहे की नाही? आणि म्हणूनच जगाच्या पाठीवरती सदैव वैकुंठाला जाणारे माझे एकमेव संत म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय होते. ज्या वेळेस माझे जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठाला निघून गेले, तेव्हा लोकांना समजलं तुकोबरायांची कीर्ती काय असते. तेव्हा लोकांना समजलं तुकोबरायांची किंमत काय आहे. आणि तेव्हाच लोकांना समजलं भारतीय नारी कोणाला म्हणतात. भारतीय नारी कोणाला म्हणतात? आल्या गेलेल्यांचा आदर, सासू सासऱ्याची कदर, जी घेते नेहमी डोक्यावर पदर, तिला म्हणतात इंडियन मदर. तुम्ही इंडियनच आहात ना? इंडियनच आहात ना? अहो, आहात का? मला शंका वाटते. तुमच्या डोक्यावर पदर आहे का? मग तुम्ही कशा इंडियन? मी आता सांगते म्हणून तरी डोक्यावर पदर घ्या. बघा भेटतोय काय बघा. मुलींनी ओढण्या घेतल्यात त्या का घेतल्यात ते मला माहित आहे.
महिला मंडळ, आता मी सांगते म्हणून तरी डोक्यावर पदर घ्या, कारण हीच आपल्या महाराष्ट्राची काय आहे, संस्कृती आहे. संस्कृती जपा, हीच आपल्या काय महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती फार बिघडून गेलेली आहे. बरोबर आहे की नाही? बघा, माझे नाथ महाराज या अभंगातून काय सांगतात, दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. दत्तात्रय कोणाला म्हणायचं? दत्तात्रयाचे दोन अर्थ आहेत बघा. दत्तात्रयाचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ, दत्त म्हणजे दान आणि त्रेय म्हणजे तिघांनी केलेलं दान, म्हणजे दत्तात्रेय. हा झाला पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे का, दत्त प्लस अत्रे. दत्त म्हणजे परब्रह्म आणि अत्रे म्हणजे अत्री ऋषींच्या पोटी जन्माला आलेलं मूल, म्हणजे दत्तात्रेय. विठ्ठल विठ्ठल. दत्तांमध्ये किती देव आहेत हो? दत्तात्रयांमध्ये किती देव आहेत? 3 देव आहेत. कोण कोणते? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. 3 क्वालिटीचे देव एक झाले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. किती जण आहेत? कधी काय होईल सांगू शकत नाही. बघा, दत्तात्रयांमध्ये 3 देव आहेत आणि हे 3 देव एक झालेले आहेत. या तिघांना एक करण्याची ताकद कोणामध्ये होती? माझ्या अनुसूया मातेमध्ये होती. दत्त महाराज म्हणजे कोणी सामान्य नाहीत. तुमचं आमचं बसणं, उठणं, खाणं, पिणं, झोपणं एकाच ठिकाणी असतं, पण माझ्या दत्त महाराजांचं तसं नाही. स्थान केला पांचालेश्वरी, माहूरगडावर भिक्षा मागितली, गाणगापूरला तप केलं, सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्य केलं. आणि एवढंच नाही, पृथ्वी प्रदक्षिणा केल्याशिवाय माझे दत्त महाराज भोजन करत नव्हते. अशी दत्त महाराजांची तत्व आहेत. आणि म्हणून माझे नाथ बाबा काय म्हणतात, जगाला दान देणारे कोण आहेत? माझे दत्त आहेत. संपूर्ण विश्व त्यांच्या ताब्यामध्ये आहे, पण एवढा जरी अधिकार त्यांचा असला तरी सुद्धा ते मला माझे वाटतात. दत्त माझा दीनानाथ. जगाला दान देणारे आहेत, अधिकार संपन्न आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? दिनांची दया करणारे, सांभाळ करणारे आणि आपल्या भक्तासाठी ते सतत उभे राहतात. अभंगाच्या प्रथम चरणात दत्त माझा दीनानाथ, 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 दत्त माझा दीनानाथ,
दत्तांना माझ्या नाथ महाराजांनी माझं म्हटलं, देवाला माझं म्हटलं, त्याचप्रमाणे माझ्या ज्ञानोबारायांना सुद्धा नाथ महाराजांनी माझं म्हटलंय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबारायांना माझं म्हटलं नाथ बाबांनी. काय अधिकार असेल माझ्या ज्ञानोबारायांचा? तुम्हाला वारकरी संप्रदायाचं मंत्रिमंडळ माहित आहे का हो? वारकरी संप्रदायाचं मंत्रिमंडळ माहित आहे का? महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ सगळ्यांना माहित असेल, बरोबर आहे की नाही? महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ माहित आहे ना? पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा लोकांना भरोसा राहिलेला नाही, बरोबर आहे की नाही? पण माझ्या वारकरी संप्रदायाचं मंत्रिमंडळ कसं आहे बघा, नीट लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री कोण आहे तो माहित आहे का तुम्हाला? वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री माझे माऊली ज्ञानोबाराय आहेत. कोण आहेत? ज्ञानोबाराय. कारण 750 वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाची जडणघडण होत असताना कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही कुळाचा विचार न करता सर्व जनसामान्यांना एका छत्राखाली बसवणारे कोण होते? माझे माऊली ज्ञानोबाराय होते. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, असा विचार करणारे माझे माऊली ज्ञानोबाराय. आणि अशा माझ्या ज्ञानोबारायांबद्दल नाथ बाबा काय वर्णन करतात? पाहे